श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, कसे आहात? स्वागत आहे तुमचं हर्षिता माळी ब्लॉग यूट्यूब चॅनलवरती. आज आपण बघणार आहोत बोरन्हाण आणि संक्रांतीत होणाऱ्या हळदी कुंकू याबद्दल सविस्तर माहिती. व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. संक्रांतीत केल्या जाणाऱ्या लहान मुलांचं बोरन्हाण कधी करावं, का करावं, कसे करावे याची सविस्तर माहिती, लहान मुलांचे बोरन्हाणाच्या वेळी कोणते कपडे घालावे, कोणते कपडे बाळाला चुकूनही घालू नये हे आपण बघूया. तसेच संक्रांतीच्या काळात महिला हळदी कुंकू करतात. ते हळदी कुंकू कसं करावं, वाण काय द्यावं याबद्दल सविस्तर माहिती. चला तर मग आपण लहान मुलांच्या बोरन्हाणाविषयी थोडक्यात माहिती आधी जाणून घेऊ. 2026 मध्ये मकर संक्रांत 14 जानेवारीला साजरी केली जाणार आहे. तर आपण हा विधी मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत साधारण 24 तारखेपर्यंत करू शकतो. 25 तारखेला रथसप्तमी आहे, तर 24 तारखेपर्यंत आपण बोरन्हाण करू शकतो. बोरन्हाण हे मकर संक्रांतीत लहान मुलांसाठी साजरा केला जाणारा बालसंस्कारच म्हटला जातो. बोरन्हाण मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत आपण कधीही करू शकतो. 14 तारखेला संक्रांत आहे, तसेच 25 तारखेला रथसप्तमी आहे. 14 ते 25 तारखेदरम्यान तुम्ही कधीही बाळाचं बोरन्हाण करू शकतात. आपण 1 ते 5 वर्षाच्या मुलामुलींचे बोरन्हाण करू शकतो. बाळ जन्माला आल्यानंतर त्याची जी पहिली संक्रांत असते त्या मकर संक्रांतीला आपण त्याचं बोरन्हाण करतो. जर बाळ खूपच लहान असेल, 1-2 महिन्याचे, ते अजून बसतही नसेल, तर त्याचं बोरन्हाण करायची काहीही गरज नाही. पुढच्या वर्षी आपण त्याचं बोरन्हाण करू शकतो. कारण बाळ खूप लहान असल्या कारणाने आपण बोरन्हाणासाठी घेतलेल्या वस्तू त्याला लागायला नको, त्याला काही इजा व्हायला नको, यासाठी आपण त्याचं बोरन्हाण पुढच्या वर्षी देखील करू शकतो. आपण बोरन्हाण 5 वर्ष केलं तरी चालतं, कुणी 3 वर्ष करतं, नाहीतर 1 वर्ष केलं तरीही चालतं. असं काही नाही की 5 किंवा 3च वर्ष केलं पाहिजे. 1 वर्ष जरी केलं तरी चालतं. प्रत्येकाच्या इच्छेचा प्रश्न असतो. बोरन्हाण का करावे? तर लहान मुलांना वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी आणि त्यांच्या आयुष्यात सकारात्मकता आणण्यासाठी हा संस्कार केला जातो असं म्हणतात. यामागे शास्त्रीय कारण असं आहे की संक्रांतीपासून सूर्य हा धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. त्यामुळे वातावरणात भरपूर बदल होतात. थंडी थोडी कमी व्हायला लागते, दिवस मोठा व्हायला लागतो. त्या वातावरणाच्या बदलांचा ह्या लहान मुलांच्या आरोग्यावर चुकीचा परिणाम होऊ नये यासाठी हे संस्कार केलं जातं असं म्हणतात. तर आता महत्त्वाचा विषय, बोरन्हाण कसे करावे? संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंतचा 1 दिवस सुनिश्चित करून घ्यायचा की आपल्याला कोणत्या दिवशी आपल्या बाळाचा बोरन्हाण करायचं आहे. त्या दिवशी आपल्याला घरात सुंदर असं डेकोरेशन करायचं आहे. बोरन्हाणसाठीचं बाळाला काळ्या रंगाचे कपडे घालायचे आहे, कारण संक्रांतीमध्ये काळ्या रंगाचे कपडे घालणं अतिशय शुभ मानलं जातं. काळा रंग तुम्हाला चालत नसेल किंवा काळ्या रंगाचे कपडे घालायला तुम्हाला आवडत नसेल, तर तुम्ही दुसऱ्या कुठल्याही रंगाचे कपडे बाळाला घातले ना तरीही चालेल. परंतु यंदाच्या म्हणजेच 2026 मध्ये संक्रांतीने पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलं आहे, म्हणून बाळाला चुकूनही तुम्ही पिवळ्या रंगाचे कपडे घालू नका. जो रंग संक्रांती देवीने परिधान केलेला असतो तो आपल्याला वर्ज्य असतो, म्हणून तुम्ही पिवळ्या रंगाचे कपडे बाळाला घालायचे नाही. त्याऐवजी तुम्ही दुसऱ्या कुठल्याही रंगाचे कपडे बाळाला घालू शकतात. संक्रांत देवीने परिधान केलेले वस्त्र आपल्याला वर्ज्य असतं. त्यानंतर बाळाला आपण हलव्याचे दागिने घालून सजवायचं आहे. घरी इतर लहान मुलांना बोलवायचं आहे. त्यासोबत 5-7 तुमच्या इच्छेनुसार तुम्ही सुवासिनींना बाळाचं औक्षण करण्यासाठी बोलवू शकता. बाळाला चौरंगावर किंवा पाटावर बसवायचं आहे. त्यानंतर 5 किंवा 7 सुवासिनींनी बाळाचे औक्षण करायचं असतं. एका पात्रात चुरमुरे, लाह्या, बोरे, हरभरे, वाटाणा, भुईमुगाच्या शेंगा, गाजर, तिळगुळ, चॉकलेट, उसाचे तुकडे, बिस्किटे, गव्हाच्या ज्या ओंब्या असतात त्या सुद्धा घेतल्या तरी चालतं, त्याही चालतं. ह्या सर्व वस्तू तुम्हाला एका मोठ्या पात्रात एकत्र करून बाळाच्या डोक्यावरून किंवा अंगावरून ते मिश्रण उधळायचं असतं. त्या मिश्रणाने बाळाची अंघोळ घालायची असते, ज्याला बोरन्हाण घालणं असं म्हणतात. घरी आलेली इतर लहान मुले हे पदार्थ वेचून खातात. आता बघूयात मकर संक्रांतीच्या काळात हळदी कुंकू हा सोहळा कसा साजरा केला जातो. हळदी कुंकू हा विवाहित स्त्रियांसाठी एक जिव्हाळ्याचा विषय असतो.
सौभाग्यवती स्त्रियांसाठी हा जिव्हाळ्याचा विषय असतो. सौभाग्यवती स्त्रिया एकमेकींना हळदी कुंकू लावून सौभाग्यासाठी आणि पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतात. संक्रांतीत हळदी कुंकू हा उत्सव साजरा करताना वाण देण्याची प्रथा देखील आहे, ज्यामध्ये हळद कुंकू, बांगड्या, सौभाग्यवर्धक ज्या वस्तू असतात त्या भेटवस्तू म्हणून सुवासिनींना दिल्या जातात. भारतीय संस्कृतीत, विशेषतः महाराष्ट्रात, या सणाचं काही वेगळंच महत्त्व असतं. पिढ्यानपिढ्या ही परंपरा चालत आलेली आहे. सुवासिनींसाठी, विवाहित स्त्रियांसाठी हा खास सण आहे. चला तर मग बघूया हळदी कुंकवासाठी काय काय तयारी करायची असते. तर सर्वात आधी तुम्ही ठरवून घ्यायचं आहे तुमच्या इच्छेनुसार आपल्याला 1, 3, 5, 7, 9, 11 अशा विषम संख्येत किती स्त्रियांना आमंत्रित करायचे. त्याहून अधिक असतील तरी काही हरकत नाही. महिलांना आमंत्रण देण्याआधी आपण आधीच पूर्वतयारी करून ठेवायची आहे. जसं की दारासमोर सुरेख अशी रांगोळी काढून ठेवायची आहे, घरात स्वच्छता करून ठेवायची आहे, नीटनेटकेपणाने घर सजवून ठेवायचं आहे. महिलांना देण्यासाठी वाणच्या वस्तू आपल्याला आदल्या दिवशीच आणून ठेवायच्या असतात. त्यानंतर गुलाबाची फुलं, हळदी, कुंकू ह्या वस्तू आपल्याला आधीच व्यवस्थित काढून ठेवायच्या असतात. काही खायला द्यायचं असेल, स्नॅक्स वगैरे तयार करून ठेवायचं महिला येण्याआधीच. जर तुम्हाला खायला द्यायची इच्छा नसेल किंवा तुमच्या बजेट नसेल, तर तुम्ही नुसतं तिळगुळ वगैरे दिलं तरीही चालतं. अशी पूर्वतयारी आपण आधीच करून ठेवली तर ऐन वेळेवर आपली तारांबळ होत नाही आणि आपला कार्यक्रम व्यवस्थित पार पडतो. आपल्या घरी सुवासिनींना बोलवल्यानंतर त्यांना हळदी कुंकू लावायचे आहे. त्यांना गुलाबाचे फूलही देऊ शकतात. गुलाबाचे फूल हे ऑप्शनल आहे. तुमचं बजेट असेल तर तुम्ही देऊ शकतात, नाहीतर नाही दिले तरीही चालते. नंतर आपण वाण म्हणून त्यांना काहीतरी भेटवस्तू देऊ शकतो. वाणमध्ये आपण कंगवा, आरसा, बांगड्या, हळदी कुंकवाची कुंयरी, टिकली, सौभाग्यवर्धक ज्या वस्तू असतात त्या भेटवस्तू वाण म्हणून देऊ शकतो. आध्यात्मिक पुस्तके सुद्धा आपण वाण म्हणून देऊ शकतो. प्लॅस्टिकचे डबे, प्लॅस्टिकच्या वस्तू वाण म्हणून देऊ नये असे म्हटले जाते. धारदार वस्तू सुद्धा वाणमध्ये देत नाही, ज्यामुळे आपल्याला दोष लागतात. ज्या वस्तू उपयोगात येतील अशाच वस्तू आपण वाण म्हणून देणे योग्य असते. हळदी कुंकवात वाण देण्यामागील उद्देश म्हणजे कृतज्ञता व्यक्त करणे, सामाजिक बंधने मजबूत करणे. वाणामध्ये आपण पूजेचे साहित्य देखील देऊ शकतो. पूजेसाठी लागणाऱ्या वस्तू आपण वाण म्हणून देऊ शकतो. प्लॅस्टिकच्या वस्तू देण्यापेक्षा पूजेसाठी लागणारे साहित्य, देवघरात लागणारे साहित्य, धार्मिक पुस्तके वाण म्हणून देणं योग्यच आहे. लग्नानंतरची सुरुवातीचे जे 5 वर्ष असतात ते वाण देण्याचे काही वेगळेच महत्त्व असते. विवाहित महिलेने लग्नाच्या पहिल्या वर्षी दान करायची वस्तू म्हणजे हळदी कुंकू लुटायला देणे. लग्नाच्या दुसऱ्या वर्षी हिरव्या काचेच्या बांगड्या दिल्या जातात. तसेच तिसऱ्या वर्षी कंगवा किंवा फणी दिली जाते. चौथ्या वर्षी आरसा दिला जातो. 5व्या वर्षी नारळ किंवा खोबऱ्याची वाटी दिली जाते. तुम्ही 5, 7, 11 अशा महिलांना बोलवून या वाण म्हणून वस्तू देऊ शकतात. 5 वर्षानंतर तुम्ही तुमच्या मनाने कोणतेही वाण दिले तरी चालेल. थोडक्यात हळदी कुंकू हा केवळ एक धार्मिक विधी नसून महिला सक्षमीकरण, सामाजिक सलोखा आणि आपल्या संस्कृतीचा वारसा पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करण्याचा एक सुंदर मार्ग आहे. हळदी कुंकूच्या निमित्ताने सर्व स्त्रिया एकत्र येतात. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा पुढच्या अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.